जय हिंद मित्रांनो, पीव्हीके स्टुडिओ 1 वर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये 13,500 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी लागलेली होती मागच्या महिन्यामध्ये, म्हणजेच मे महिन्यामध्ये। तर त्याच्यामध्ये ती लिस्ट कसली होती? MSF ची होती। जे काही मुंबई पोलीस 2021 ला जे विद्यार्थी वेटिंगला होते, तसे 13,500 विद्यार्थ्यांची लिस्ट मागच्या महिन्यामध्ये लागलेली होती MSF ची। आणि त्यांना MSF जॉईनिंग करण्यासाठी त्यांना आझाद मैदान येथे बोलवलेलं होतं। तर 13,500 पैकी फक्त आणि फक्त 5,000 विद्यार्थी त्या ठिकाणी गेले। त्यांनी कागदपत्र पडताळणी करून घेतली आणि ते आता 5,000 पोरं MSF च्या ट्रेनिंगला जाणार आहेत। ठीक आहे, उरलेले 10,000 पोरं गेलेच नाहीत। ठीक आहे, तर MSF जॉईन करायचं का नाही करायचं, त्याची भरती कधी निघेल, याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे। ठीक आहे, तर सर्वांनी व्हिडिओ कंपल्सरी पूर्ण बघायचा आहे। आणि पोलीस भरतीचे फॉर्म भरताना तुम्हाला एक लिहिलेलं असतं खाली की तुम्ही MSF मध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहे का, त्याला होय करायचं, प्रत्येकाने होय करायचं। ठीक आहे, आता बघा MSF महाराष्ट्र, त्यांच्या ऑफिसला जाऊन तिथे लिहिलेलं असतं MSSC म्हणजे महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन, महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ। ठीक आहे, महामंडळ आणि मंडळ ह्याच्यामध्ये फरक असतो। मंडळ हे कामगार विभागाअंतर्गत येतं, महामंडळ गृह विभागाच्या ह्याच्यामध्ये येतं। ठीक आहे, आता MSF का जॉईन करायचंय? बघा मित्रांनो, MSF तुम्ही जॉईन केल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे 8 तासाची ड्युटी असते। ठीक आहे, ह्या 8 तासाच्या ड्युटीमध्ये तुम्हाला पगार किती असतो? तुम्हाला 21,000 पगार असतो। म्हणजे किती? 20,900 रुपये तुम्हाला पगार असतो। म्हणजे आपण 21,000 पगार पकडला। आज मला सांगा, 8 तासाच्या नोकरीमध्ये कुठे तुम्हाला 21,000ची नोकरी भेटते? ते पण थाटात वर्दी, कमांडो वर्दी घालून तुम्ही MSF ची ड्युटी करता। आणि MSF हे गव्हर्नमेंटची सिक्युरिटी, लक्षात घ्यायचंय। 2010 ला सिक्युरिटी स्थापन झाली, गव्हर्नमेंटची सिक्युरिटी आहे। तुम्हाला तिथे 21 तुम्हाला सुट्ट्या भेटतात, लिव्हच्या सुट्ट्या भेटतात, साप्ताहिक सुट्टी भेटते, 8 तासाची ड्युटी असते, तुम्हाला पोलीस स्टेशनला कामं मिळतात, समाजामध्ये तुम्ही एक आर्मी कमांडो सारखे तुम्ही दिसता समाजाच्या नजरेमध्ये। कंत्राटी नोकरी जरी असली ती उद्या परमनंट पण होऊ शकते। आता ह्याच्यामध्ये बघा, कंत्राटी म्हणजे तुम्हाला कधी काढणार नाही असं काही नाहीये। चांगल्या प्रकारची नोकरी, 21,000 पगार आजकाल 8 तासाला कोणी देत नाही, 8 तासाची ड्युटी असते। MSF च्या 27 मागण्या ह्या उपमुख्यमंत्र्यांपाशी गेलेल्या होत्या। CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, हे आधी काय होतं? हे पण MSF सारखंच होतं। आता 15 वर्षांनी बघा CISF काय झालं? परमनंट झालं। उद्या जर MSF जर परमनंट झालं तर जे जॉईनिंग झाले नाही त्यांना भरपूर मोठा पस्तावा होणार आहे, MSF जॉईन झाले नाही म्हणून। त्यांच्या 27 मागण्या होत्या, त्याच्यामध्ये एक अशी मागणी होती की MSFचं नाव बदली होईल, MISF महाराष्ट्र इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, महाराष्ट्र औद्योगिक, ठीक आहे, सुरक्षा। तर ह्याच्यामध्ये देखील चांगल्या प्रकारचं MSF मध्ये आहे। तुमचं प्रमोशन देखील होतं, तुम्हाला मेडिकलच्या सुविधा आहे, तुम्हाला अपघाती विमा आहे, तुम्हाला अपंगत्वाला ते देखील आहे। आणि प्लस तुम्हाला थाटात वर्दीसारखी तुम्हाला कमांडोची C-SAT कमांडो, C-60 कमांडो सारखी तुम्हाला तिथे वर्दी मिळते। आता जे वेटिंगला होतं त्यांनी नक्की जॉईन करायचं आहे। आता MSF ची भरती बघा, 60,000ची मागं भरती निघालेली होती आणि त्याच्यानंतर MSF ची भरती शक्यतो काढतच नाहीत। का काढत नाहीत? वेटिंगला पोलीस भरतीला जे काही विद्यार्थी वेटिंगला आहेत तेच विद्यार्थी MSF मध्ये घेतात। ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे। आता जी 13,500 लोकांची जी लिस्ट लागली त्याच्यामध्ये असे विद्यार्थी मी बघितले की ज्यांना 15, 20 मार्क कमी आहेत। बघा, 20 मार्क कमी आहेत त्यांना फायनल मेरिटला पोलीसच्या, मुंबई पोलीसच्या, तरी सुद्धा त्यांना घेण्यात आलेलं आहे। हाताची संधी सोडायची नाही। आता ज्या विद्यार्थ्यांनी MSF जॉईन केलं नाही त्यांना 14 जून ही शेवटची तारीख होती। 14 जून ती तारीख पण निघून गेली। पण जे झाले नसतील त्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईला जायचं, वर्ल्ड ट्रेड सेंटरला 32वा मजला। ठीक आहे, 32व्या मजल्यावर जायचंय, तुमचे कागदपत्र घेऊन जावं जे वेटिंगला असतील। आणि त्यांनी जर तिथे त्यांना माहिती नसेल, गेले नसतील ते लोक, एकदा लिस्ट चेक करा, 13,500 लोकांच्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का, लिस्ट चेक करा आणि नक्की तिथे जावा, रिक्वेस्ट करा, हातापाया पडा, आपल्याला नोकरीचा सवाल आहे। गव्हर्नमेंट सारखी नोकरीच आहे ती पण एक प्रकारे, सगळ्या सुखसुविधा तुम्हाला तिथे उपलब्ध आहेत।
तर नक्की तुम्ही MSF जॉईन करायचं आहे. आणि का जॉईन करायचं आहे? पोलीस भरतीचा भरोसा नसतो. पोलीस भरती आज निघते, 2 वर्षांनी निघणार नाही. परत निघेल का नाही निघेल, निघली तरी कमी पदाची निघेल, तिथे आपण होऊ का नाही हो. त्यापेक्षा आलेली संधी तुम्ही सोडायची नाही. उद्या असंही गेलं, तुपही गेलं, तेलही गेलं, तुपही गेलं, हाती राहिलं धोपाटणं, अशी परिस्थिती व्हायला नको. त्याच्यामुळे जी नोकरी भेटली ती पटकन घेऊन ठेवा आणि ती करता करता तुम्ही पोलीस भरती पण करू शकता. उद्या काय होऊ शकतं सांगता येत नाही. आज रेल्वेला म्हणा, मेट्रोला असतील, हॉस्पिटल असतील, सरकारी कार्यालय असतील, पोलीस स्टेशन असेल, ट्रॅफिक असेल, बंदर असतील, धरणं असतील, आता पोलीस मुख्यालय आहेत, भरपूर ठिकाणी MSF आहेत. विमानतळावर देखील MSF आहेत. ठीक आहे, भविष्यामध्ये ते परमनंट पण होऊ शकतं. त्याच्यामुळे पटकन जॉईन करायचं आहे. अजून तुमच्या काय मागण्या असेल कमेंटमध्ये, तुमचे प्रश्न असेल कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि 13,500 लोकांची जी काही PDF आहे ती PDF मी आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला दिलेली आहे. स्क्रीनवर तुम्हाला एक QR कोड दिसतो, QR कोड. तो QR कोडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या व्हॉट्सअपला तो QR कोड स्कॅन करा. स्कॅन केल्याने तुम्ही त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हाल आणि त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला मी ती 13,500 लोकांची PDF दिलेली आहे. वेळ तर निघून गेलेली आहे, पण तुमचं तिथे नाव असेल, तुम्हाला 100% MSF मध्ये घेणार. आता जे 13,500 पैकी जे 13,500 पैकी जे 5,000 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांना लवकरच ट्रेनिंगला पाठवणार आहेत. ठीक आहे, पटकन जाऊन या, बघा. कदाचित तुम्हाला जर घेतलंच तिथे तर तुम्ही पण MSFच्या ट्रेनिंगला जाऊ शकता. ठीक आहे, काय प्रश्न असेल कमेंटमध्ये विचारू शकता. मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.